खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत दह्याची कढी। अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा। तर झटकीपट कढी बनवण्यासाठी मी 1 वाटी दही घेतलंय, घरातच बनवलेलं आहे। याचाही व्हिडिओ मी बनवलाय, नक्कीच पहा। आता यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ घालू, मस्त लागते, मिळून येते बेसन पिठाने कढी। आणि थोडंसं हिंग आणि अगदी चिमूटभर हळद घालू। आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊ। थोडंसं असं मिक्स करून झालं की पाणी घालून परत एकदा आपण फेटून घेऊ। छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं। आता हे छानपैकी आपलं मिक्स करून झालंय। आता हे दही बाजूला ठेवू आणि मसाल्याची तयारी करू। तर मसाल्यामध्ये जास्त काही नाही, आवडीप्रमाणे मिरची घ्यायची, तुकडे करून म्हणजे मस्त वाटल्या जाते बारीक। थोडंसं जिरं, आल्याचा तुकडा घालायचा एक छोटासा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या, मस्त चव येते लसणाने कढीला। आता हे वाटून घेऊ। आता गरम कढईमध्ये थोडंसं तेल घालू। तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालूया आणि जिरं फुललं की मग 4-5 कढीपत्त्याची पानं घालू। छानपैकी अशी फोडणी भाजल्यानंतर हा आपण वाटून घेतलेला मसाला घालू आणि मस्तपैकी परतून घेऊ। छान सुगंध येतो, अगदी साधी सोपी ही कढी एकदम टेस्टी लागते, नक्कीच करून बघा। आता मसालाही छान भाजला गेलाय, यामध्ये दही घालू। अजून थोडंसं मी पाणी घालते याच्यामध्ये, आवडीप्रमाणे पाणी घाला, तुम्हाला जेवढं आवडेल। पण कढी ही थोडीशी पातळच असते, जशी कढी थंड होईल ना ती घट्ट होते, म्हणून सुरुवातीला थोडीशी पातळ करायची, मस्त लागते। आता आपण मस्तपैकी एक उकळी काढून घेऊ कढीला। बघा छानपैकी उकळी आले, मस्त दिसते की नाही, कलरही मस्त आलाय कढीला, अगदी सुगंधही खूप छान येतं। आणि कढी बघा कशी एकदम मिळून आली, पाणी एकीकडे नाही, दही एकीकडे नाही। तर याचं कारण आहे आपण याच्यामध्ये मीठ नाही घातलं। जर सुरुवातीलाच मीठ घातलं ना तर कधी कधी कढी फुटते आणि असं पाणी एकीकडे दही एकीकडे होतं, म्हणून कधीही कढी छान उकळून झाली ना मगच मीठ घालायचं। तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि हलवून घेऊ। बघा मस्त दिसते की नाही, कशाबरोबरही खा, एकदम मस्त लागते। ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर एकदम टेस्टी लागते, पियायला पण मस्त लागते बरं का। अशा या गरमीमध्ये मस्त एकदा करूनच बघा। आता मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू। आणि आता ही बघा आपली कढी मस्त अशी पेली ना तरी ही गरमीमध्ये एकदम छान अशी तोंडाला चव येते, नक्कीच करून बघा ही गरमागरम आपली दह्याची कढी। आणि हे दही घरीच केलेलं आहे, याचा व्हिडिओही मी एक बनवलाय, तुम्ही तोही जाऊन पहा। मस्त घरच्या घरी दही आणि घरच्या घरी कढी, एकदम अशी झटकीपट आपली आता ही गरमागरम दह्याची कढी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। तर कशी वाटली ही याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।